अभंगातला गोडवा किती बघाय, सदा नाम घोष. त्यांचा सदा नाम घोष होता आणि आपला कदा नाम घोष आहे. कदा 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 कधी सवड भेटल तरी त्यावेळेस कदा नाम घोष आपला, आणि त्यांचा सदा. सदा म्हणजे सतत. सदा नाम घोष करू हरिकथा आणि फायदा तिने सदा चित्ता समाधान. एवढं भजन केलं. भजन करून माघारी येताना महाराजांना जोडीदार भेटला. जोडीदार. आता अभंगात उडी मारायची बरं का, सावध बसा. एवढ्या लांबनं मी सगळ्या गोष्टीचा इतिहास सांगितला आहे, त्याला कारण अभंगाची भूमिका आहे. डायरेक्ट गुरुजीने जर गणित फळ्यावर लिहिलं आणि त्याचं उत्तर खाली लिहिलं तर कसं सोडवलं कळेल का तुम्हाला? त्याच्यासाठी गणितात जशा स्टेप्स असतात तशा कीर्तनात अभंगाच्या सुद्धा स्टेप्स असतात. आणि माझं इंजिनिअरिंग झाल्यापासून मी स्वतःला सवय लावून घेतली. गणित जसं स्टेप्सनं सोडवायचं असं अभंगसुद्धा अर्थ सांगताना स्टेप वाईजच सांगायचं. महाराज म्हणले मी भजन करून येताना माघारी एक जोडीदार मला भेटला आणि जोडीदारनं मला विचारलं, ए तुकोबा. आता जोडीदार म्हणजे काय, तुकाराम महाराज म्हणून का? आता मी कीर्तनकार झालो पण मिरडेच्या बाहेर ना. मिरडेत मला महाराजच म्हणावं, माझ्या पायाच पडावं, ह्यापेक्षा मी कशाला करायची? महाराज असं जगातून येत, मिरड्यात कशाचा आलाय महाराज? ते तुमच्या घरचं लेकरू आहे ना, मग घरात लेकराला काय महाराज म्हणून आवाज मारतात का? तसं तुकाराम महाराजांचा जुना जोडीदार भेटला, लंगोटिया. आणि सगळ्या पोरांना माझं वाक्य पटल आता. जगात पोताची गाठ पडावी पण लंगोटियाराची गाठ काय माणसात पडू नये. ते कधी कुठल्या गोष्टी उकरून काढी आणि कुठं आपली फजिती करल सांगता येत नाही. तो बालवाडीतलं काढतोय उकरून, का चौथीतलं कुठं काढतोय, का सातवीतला मेट्र काढतोय आपला, का सहावीत आपली चोरी झालेली काढतोय, का 10वीच्या बोर्डातली कॉपी काढतोय, का कुठल्या पुरीची छेड काढलेलंच काढतोय माणसात. कधी कुठली आबरू घालवल आपली सांगता येत नाही. जोडीदार. बरं जोडीदाराला बोलायचा आजच नसतो. जोडीदाराची गाठ पडली, तुकाराम म्हणाला, तू बाबा म्हणले जे हरी कुठे गेलता? डोंगराव भजनाला. हो म्हणले भजनाला जाताच तुम्ही, पण जेवला होता का? म्हणजे नाही बिन जेवताच भजन असतं. लगा म्हणजे खात जा, नाहीतर नुसत्या भजनावरी जाशील नमुन्यावरी. म्हणजे आम्हाला काहीच खावं लागत नाही. काय खातो आम्ही, का साया सांगायचे. आम्ही काय खातो? आम्ही शब्द ब्रह्म खातो. आम्ही काय खातो? आम्ही अभंग खातो. आम्ही काय खातो? आम्ही देवाचं भजन खातो. आणि त्याच्यावर आमचं पोट भरतं, काय लागत नाही आम्हाला. लगा म्हणजे तो काय बुवा लोक काय बोलायला ऐकते का काय? पण तू बाबा जोडेदाराचा त्यांचा संवाद चालला. तू बाबा एवढा सगळा परमार्थ नेमका कशासाठी चाललाय? नाही गेलेली सावकार की माघारी यावी म्हणून नवस बोललाय का? बायको तुझी एका दुष्काळात मरून गेली, संतू नावाचा पोरगा मरून गेला म्हणून चाललाय का काय नवस? का घरदार आता बंगला बांधायचा असेल, का गाडी बिडी यावी म्हणून चाललाय नवस? कशासाठी चाललाय नवस? महाराज म्हणले माझा सगळा परमार्थ हे माझ्या वैयक्तिक स्वार्थासाठी नाही. माझ्या परमार्थाचं फळ ऐकायचं असलं तर तुम्हाला अभंगातलं पहिलं चरण ऐकावं लागेल. यासाठी केला जोडीदार म्हणतोय मला विचारतोयस ना एवढा परमार्थ नेमका कशासाठी? तर ऐक उत्तर. शेवटचा दिवस गोड व्हावा आल्या का म्हणजे तुझी अपेक्षा जरा वेगळीच दिसते. तुला देव न्यायला यावा अशी अपेक्षा आहे का काय? आणि नाही झाला तर
तुकाराम महाराज म्हणजे नाही झालं तर म्हणायची गरजच नाही, येणारच. म्हणजे एवढ्या ठामपणे कसं काय सांगतोय म्हणजे त्याचं गणित असं आहे, मी अवताराला येताना देवासोबत करारच करून आलो. एकतर मी जात नव्हतो, कारण प्रल्हादाच्या रूपात गेलो तिथं काही लोकांनी माझं ऐकलं नाही. मी भजन करा म्हणतात, नारायण 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 भजन करत होतो मी. गेलो म्हणजे अंगदाच्या रूपानं. अंगद म्हणजे प्रभू रामचंद्राच्या काळात. अंगद म्हणजे कोण? वालीचा पुत्र अंगद आहे. त्याला सुद्धा भजन करायला लावलं, त्यानं पण लोकांनी ऐकलं नाही. महाराज म्हणजे दोनदा गेलो पण नाही लोकांनी ऐकलं. पुन्हा गेलो उद्धवाच्या रूपानं तिसऱ्यांदा, भगवान श्रीकृष्णाच्या काळात द्वापर युगात. पण तिथं सुद्धा मी उद्धव भगवान श्रीकृष्णाच्या सोबत असताना मी भजन केलं, पण माझं ऐकून लोकांनी केलं. पुन्हा गेलो नामदेवरायाच्या रूपानं. नामदेवरायानं काही भजन करा सांगितलं नाही का? अहो बऱ्याच जणांनी भजन करा सांगितलं पण लोकांनी ऐकलं नाही. आणि मग महाराज म्हणले आता मी 5व्यांदा जन्माला काय येऊ? एकदा दोनदा तीनदा चारदा सांगून लोक ऐकत नसतील तर मी पुन्हा कशाला अवतार घेऊन जातच नव्हतो मी. पण देवानं सांगितलं पुढं ते हे जन न देखावे डोळा येतो कळवळा म्हणून या तुकाराम महाराज तुम्हाला जावं लागतं. तुम्हाला स्वतःच्या स्वार्थासाठी नाही पण अधर्माला लोक चालली, गो हत्या घडायला लागली, धर्म बुडायला लागला, स्त्री जातीवरती अन्याय अत्याचार व्हायला लागला, धर्म बुडायला लागला. आता या पृथ्वीवरती पातक वाढलं, पाप वाढलं आणि पुण्यवान लोकांचं आता अस्तित्व नष्ट होईल. तुकाराम महाराज तुम्हाला जावं लागेल. आणि मग म्हणले मी आलो, पण एखादा देवाला वचनबद्ध करून आलो. देवाला म्हणतो देवा जात नाही. देव म्हणला जात नाही. देव म्हणला जात नाही. मी देव म्हणले जा तुकाराम महाराज. आणि मग मी म्हणलो जातो पण या काठीवर. असं उदाहरणार्थ घरात बारकं पोरग असतं बरं का आमच्या समोर सारखं, मग त्याला आपण म्हणतो तेवढं दुकानातनं किलोभर साखर घेऊन या. ते म्हणतो मी नाही जात. जा मी नाही जात. जा मी नाही जात. जा म्हणतोय तुला, मी जात नाही. का जात नाही? आणि मग ती दुकान बंदच असलं तर बारक्या पोरांची उत्तरं लिहून ठेवण्यासारखी असते. ते दुकान बंदच असलं तर अरे जा बाबा मी फोन करून विचारलंय दुकान चालू आहे. आणि मग त्यांच्या दारात कुत्रं असलं तर अरे जा बाबा मी कुत्रं धरायला लावले तू जा. आणि मग कुत्रं मला चावलं तर अरे जायला का कुत्रं धरून ठेवलंय चावत नाही. आणि मग मला वाटतं ना कुठं कोणी काही उचलून नेलं तर अरे नाही वाटणं तुला काही खातोय भागतावा जा. आणि मग जाता जाता मी ठेसूनच पडलो तर याचा अर्थ त्याला जायचंच नाही. आणि मग आई बाप पाया पडते त्यावर जा राजा जा जा हे 10 रुपये खायला धरले. तेव्हा तुम्ही जातो साखर आणायला पण या काठीवर 10च्या 10 रुपयाच्या गोळ्या खायला दिल्या तर. तसं तुकाराम महाराज म्हणले मी जाणार नाही अवताराला. देव म्हणले जाऊ जा तसं येण्यासाठी करू ना. म्हणजे देवावर जाईन अवताराला पण या काठीवर तू न्यायला आला तर. बघा काय अट आहे संतांची. मी जाणार नाही पण तू जर न्यायला येत असला तर जाईन. देव म्हणले मग बाकीच्या वेळेस कोण येतं? बाकीच्या माणसाचा जीव गेल्यावर म्हणजे ताटीव बांधते ती. अंगावरची सगळी वस्त्र बदलून टाकलात, आपल्या गळ्यातले अलंकार काढून घेतात आणि काढा काढा म्हणती याचा झाला भूमिभार. स्वजन आणि स्वगोत ऐसा करीती विचार. काढा काढा म्हणती याचा झाला भूमिभार. ताटीव बांधून देतात. मी नाही बाबा ताटीव जाणार. मग देव म्हणले काय करायचं? तू गरुड घेऊन यावं लागेल मला न्यायला तर मी जाईल. आणि तसंच झालं. प्रयाणकाळी देवी विमान पाठवले. म्हणून तिथं बसलेल्या सगळ्या वारकऱ्याला माहिती आहे सामान्य जीव गेला तर ताटीव जातो. आणि एकच माणूस त्याला मला असा आला ज्या माणसाला नेला साक्षात जगाचा बाप विमान घेऊन आला. प्रयाणकाळी देवी विमान पाठविले. कळीच्या काळा माझी अद्भुत वर्तविले. आणि मानव देह घेऊन निज धामा गेले. आणि निळा म्हणे सकल स्वंता तोषावले. आता निळोबराईने अभंग लिहून ठेवला की मानव देह घेऊन निज धामा गेले म्हणजे सदेह वैकुंठ गमन झालं किंवा कोळी सहित झाला गुप्त तुका. आता बऱ्याच कीर्तनकारला वैकुंठ गमन मान्य नाही, त्यात माझा दोष नाही. गुरुवरे पंडितांच्या कराडकर म्हणले म्हणजे महिनाभर रान पेटतो तर वैकुंठ गमनावर. वसंतगडकर नावाचे महाराज होते. ते म्हणले तुम्ही आम्ही मानतो तसं वैकुंठ गमन झालंच नाही. काही ज्ञान पाजळायची गरज आहे का? ज्या माणसानं हयातभर मी माऊलीच्या सोहळ्यात चालताना यावर्षी बघितलं आपा त्यांच्या पुढं 20व्याला बसलं तरी वसंतगडकर महाराजाला छत्री धरायला असायची. पायच्या पायला माणसं असायची. पण परवा दिवशी मी सोहळ्यात चालताना बघितलं 100 सुद्धा माणूस संघ नसेल. आता म्हातारपणात आबरू घालवून घेतली का नाही? स्वतःच्या स्वतःलाच टाकवाज वाजवायला लागतोय. गरजच नाही ना. आपल्याला विश्वास नसेल मला सांगा वट वागुळानं सूर्य नाहीच म्हणली. मिटिंग घेतली वट वागुळानं.
आणि 5-50 100 वटवाघुळे एकत्र झाली ताट्या आणि 100 वटवाघुळे म्हणते नाही 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 काय बी म्हणलं तरी सूर्य नाहीच. मग सूर्य नाही का? तसं तुमच्या माझ्या न मान्यानं वैकुंठगमन झालं नाही का? गुरुवारी बंडातात्या कराडकर म्हणले ज्याला उभं राहून कीर्तन करायचा अवसर नाही तो वैकुंठगमन मान्य करीलच कसा? वैकुंठगमनाला गेले म्हणून शेवटचा दिवस गोड व्हावा. आता म्हणली मी निश्चिंत झालो. एकदा वैकुंठगमन झाल्यावर आता काही शिल्लक राहतच नाही ना म्हणून आता निश्चिंतीने पावन विसावा. आम्हाला वैकुंठाला मार्ग जायचा असेल महाराजांसारखं तर आम्ही काय करायचं? महाराज म्हणजे तुमच्याकडे सुद्धा काही मार्ग आहे. बॅनरवर वैकुंठवाशी कैलासवाशी लिहिल्यावर कोणी वैकुंठाला जात नाही. सगळी शिकलेली माणसं माझ्या कीर्तनात बसली त्यांना माझी बाची भाषा लगेच कळेल. बॅनरवर वैकुंठवाशी लिहिलं म्हणजे वैकुंठाला जातं का? अजिबात नाही. माझं वैयक्तिक मत आहे. बॅनरवर लिहितो ते तुम्ही आम्ही लिहित नाही. तो ग्राफिक डिझायनर लिहितो बरोबर ना? आपल्या घरातला माणूस गेला की आपण दुकानात जातो. अय दुकानदार दादा काय ते आमचा आज निघून गेला आहे त्यांच्या श्रद्धांजलीचं एक बॅनर बनवा. मग त्याच्याकडे तयारच असतं. चंदनापरे देहजी जयला कष्टात वसंत फुलावेला आवडली नाही सात आम्हाला आठवण येते क्षणाक्षणाला 2 पंक्त्या एक पुष्पगुच्छ गोल आकारातला फुटू 2-4 फुलं शोकाकुल समस्त यादव परिवार झाला बॅनर तयार. पण तो म्हणतो नाव काय टाकायचं? मग आपण सांगतो उदाहरणार्थ हरी भिकू पाटील. अहो पण त्याच्या आधी काय लिहायचं? म्हणजे डायरेक्टर होतं कुठल्या कारखान्याचं का डॉक्टर होतं का प्राध्यापक होतं का कीर्तनकार होतं का हबप होतं काय लिहू काय आधी? आणि मग तुम्ही आम्ही म्हणतो लिहा वैकुंठवाशी. बारकाव्या नाही का बरं का? हे लय अवघड आहे. जरा लक्ष दिलं तर लय सोपं आहे आणि नाही लक्ष दिलं तर अवघड आहे. आपण म्हणतो लिहा वैकुंठवाशी हरी विकू पाटील. आपण सांगतो आणि तो टाईप करतो बरोबर ना करून? आपण सांगतो आणि तो टाईप करतो. आमचे बाबा म्हणतात त्याच्या टाईप करण्यानं वैकुंठाला जात नाही माणूस. त्याच्या टाईप करण्यानं माणूस वैकुंठाला जात नाही. त्यासाठी तशा टाईपचं व्हावं लागतं. वचन तुम्हाला टाईप करणं वेगळं आणि त्या टाईपचं होणं वेगळं. म्हणजे मरेपर्यंत तसं स्वच्छ जीवन जगावं लागतं. नाही तर वैकुंठवाशी टाईप करून जर वैकुंठाला माणसं जात असतील तर भजनात कीर्तनात ठेवायची गरज लागलीच नसती. त्या ग्राफिक डिझायनरलाच म्हणली असते अजून 100-200 जास्त घे आणि 2-4 बऱ्या वैकुंठवाशी लिही म्हणजे वैकुंठाला जाईल. लिहिल्यानं कोणी वैकुंठाला जात नाही. माणसाचं कर्म प्रामाणिक असावं आणि ते कर्म आहे यादव परिवारात नानींचं नानांचं पूर्वीपासून त्यांचा अतिशय खांद्याला खांदा लावून प्रपंच करणारी माऊली होती. मी नेहमी सांगतो लहानपणात कोणाची माय जाऊ नये. म्हातारपणात जोगी लवकर फुटू नये आणि तरुणपणात कर्तबगार मुलगा घरातलं कोणाच्याकडे जाऊ त्याच्या इतकं दुःख जगाच्या पाठीवर गेलं हो. तुम्ही म्हणताल काय आया हे सांगता असं काही जगाच्या पाठीवर किंवा बाकीच्या आया जाता तो. पण दुसऱ्याचं बघायला डोळ्यानं बरं वाटतं. ज्या दिवशी वेळ आपल्यावर येते त्या दिवशी कळतं आई नावाच्या व्यक्तीची जीवनात किती किंमत होते. त्या जगाच्या पाठीवरची रीत जरा उलटी आहे. ज्याचं जळतं त्याला कळतं. दुसऱ्याच्या दुःखात आपण सहभागी होतो पण दुःख नावाची गोष्ट सज्जन हो अशी जी वाटून घेता येत नाही. असं दुःख झालं यादव परिवाराला आपल्याला लय कळवळ आला ना आपण म्हणतो अर्ध दुःख आपल्याला वाटून घेता येईल का? वाटून घेता येत नाही. ज्याचं जळतं त्याला कळतं. बिचारा यादव परिवाराला दुःख नाही गेलेल्याचं. 1 वर्ष या घराला गोकुळाची शोभा निघून गेली. वाट्यावरती बसत असतील आंब्याच्या झाडाखाली बसत असतील ज्या जागेवर माय बसायची ती जागा आता सुनी वाटायला लागली. त्या जागेवरती माझी माय बसायची ती जागा आता उचलून फेकायला लागली. ज्या घरात ती बसायची ते घर आता सुनं दिसायला लागलं. ज्या अंगणामध्ये माझी माय वावरायची ते अंगण आता पूर्ण दिसायला लागलो. भलं मोठं घर बांधावं त्यात देवघर तयार करावं आणि देवघरात दिवा लावावा. पण दिवा लावला नाही तर अंधार बुडून पडतो प्रसन्न वाटत नाही. तसं किती मोठी संपत्ती कमवली तर त्या संपत्तीचा दिवा म्हणजे आमच्या परिवारातली नानी होती. लक्षात ठेवा. तिच्या नुसत्या अस्तित्वानं आम्हाला उजाळा मिळत होता. तिचं नुसतं असणं महत्वाचं. मला वाटतं तुटलेल्या शर्टाचं बटन शिवतात त्यांना टेलर म्हणतात. तुटलेलं शर्टाचं बटन तुमचं टेलर शिवून देतील. तुटलेल्या शर्टाचं बटन शिवतात त्याचा टेलर म्हणा. पण लेकरांचा तुटलेला आत्मविश्वास जे शिवून देत होते त्याला घरातली आमची नानी म्हणते. तिने काय केलं नाही लेकरांसाठी आत्मविश्वास जोडून दिला. अशी एखादी परिस्थिती जीवन जगताना येते. कुठं पावसात पिकच निघून जातं, कुठं व्यवसायात तोटाच होतो, कुठं एखादी गोष्ट कमी जास्त होते. पण अशा काळात घरातले आपले मायबाप जिवंत असतील आणि समोर मायबापाच्या यावं आपण हात जोडावे. तोटा झाला हो नाना लय अवघड झालं ग माझी माय. तर मायनं म्हणावं काय घाबरायची गरज आहे का? काय आपलं आयुष्य एवढंच आहे का अजून लय जगायचं आपल्याला? असे सुख दुःख आपल्या जीवनात येत राहतील. बोलच दिलं एका मिनिटात. तसा
आजारी पडलेल्या पेशंटला डॉक्टर इंजेक्शन देतात आणि त्याला तरतरी येते, तसं मायबाप आपल्या लेकराला शब्दरूपी इंजेक्शन देतात आणि त्यांना पाठपुरावा त्याला पाठबळ देतात जगायला. हे पाठबळ देण्याचं काम आपल्या मायबापाचं असतं. म्हणून मी म्हणतो ज्याच्या जीवनात हे दागिना शिल्लक आहे त्या माणसाला भाग्यवान समजा. काय गाडी बंगला नोकर साखर जमीन जुमला का राहणार आहे का बोला? ज्याच्या जीवनात हा दागिना आहे तो सगळ्यात भाग्यवान माणूस आहे. नाही तर महाराष्ट्रातली स्त्री समर्पण देणारी स्त्री आहे. समर्पण. आता पाठीमागं 2-3 महिन्यापूर्वी एक व्हिडिओ संबंध महाराष्ट्रभर व्हायरल झाला. 30 लाख लोकांनी बघितलं. मी त्यात सांगितलं होतं स्त्री जातीचं समर्पण तिच्या इतकं समर्पण कुणी करायचं नाही. नखशिखांचं निरीक्षण करा. नाणी होत्या तेव्हाही तुम्ही पाहिलं असेल, पायाच्या बोटाच्या जोडव्यापासून डोक्यापर्यंत सगळं मालकासाठी अर्पण केले. सगळं इतकं समर्पण कुणी द्यायचं नाही. वटपौर्णिमा झाली, रक्षाबंधनाचा सण येतो, भाऊबीजेचा सण येतो, अनेक उपवास तुम्ही करता. कोजागिरीची पौर्णिमा असते, बलिप्रतिपदी असते, बरेचसे उपवास तुम्ही वर्षभर करता. पौर्णिमा, चतुर्थी, एकादशी, सगळ्या उपवासातून मागता काय हो? स्त्री जातीचं मागणं फक्त स्वतःसाठी नाही, परोपकाराची भूमिका तिची. कपाळाचं कुंकू माझ्या जन्माला जाऊ दे, स्त्रीचं मागणं आहे देवाकडं. कपाळाचं कुंकू माझ्या जन्माला जाऊ दे, आयुष्याचा जोडीदार शतजन्मी मिळू दे, शतजन्मी मिळू दे, आयुष्याचा जोडीदार शतजन्मी मिळू दे, हे आयुष्याचा जोडीदार, आयुष्याचा जोडीदार. हे मागितलं तिनं, झाला देव प्रसन्न तर म्हणते देवा परमेश्वरा. तिथं बसलेल्या कुठल्या आईला असं वाटायचं नाही माफी मागतो मी, कधी म्हणायची नाही ती माझ्या आधी माझ्या मालकानं जावं. उलट म्हणे माझ्या कपाळावरचं कुंकू म्हणजे माझं सगळ्यात मोठा अलंकार आहे, दागिना आहे तो. एखादी स्त्री एखाद्या अलंकारानं मडवा तिला किती अलंकार अंगावरती घाला, पण तिला फक्त कपाळावर कुंकू लावू नका. शोभून दिसत नाही होती, पण सगळे अलंकार काढून बाजूला ठेवा आणि नुसतं कपाळावर कुंकू लावा, शोभून दिसते. या सौंदर्याचा अलंकार दागिना म्हणजे कपाळावरचं कुंकू आहे. आणि ते ज्यांच्यासाठी लावलं ते नाना होते, त्यांच्या खांद्याला खांदा लावून प्रपंच केल्या नानीनं. मी म्हणतो नानी भाग्यवान का होत्या? कारण त्यांनी 3 काळात नानांची साथ दिली. एक, जी बाई मालकाच्या आजारपणात त्याचा साथ देते पतीचा, जी बाई मालकाच्या अपमानात त्याचा साथ देते, आणि 3, जी बाई मालकाच्या गरिबीत त्याचा साथ देते तिला पतिव्रता म्हणावं. आणि ते 3ही गुण नानींच्यात होते, आजारपणात साथ, अपमानात साथ आणि गरिबीत साथ. माझ्या आयांना माझी विनंती, आपण फार श्रीमंताच्या घरात जन्माला नसतो जरी आलो तरी गरीब झोपडीचं गोकुळ करणं तुमच्या माझ्या हातात आहे. आपला मालक कसाही असू द्या, त्याच्या गरिबीत साथ द्या, त्याची साथ कधी सोडू नका. पती परमेश्वर आहे हो, परमेश्वर आहे आपला. आपल्या मालकाच्या आजारपणात त्याची कधी साथ सोडू नका. आणि 3, अपमान झाला आपल्या मालकाचा तर कधी तुम्ही खपवून घेऊ नका. तुमच्याकडे विविध प्रकारची रुपये आया हो. तुम्ही नानींना पाहिलं असेल, ज्या दिवशी लेकरांच्या पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला असेल या परिवारात, त्या दिवशी स्वतः नानी अन्नपूर्णा माता झाली असतील. भाकरी थापली असतील हातानं, चुलीला जाळ लावला असेल, ओल्या काटक्या चुलीत घातल्या असतील, चुलीचा धूर जो डोळ्यात गेला असेल, पण तसल्या धूर जरी डोळ्यात जात असला, पाणी येत असलं तरी सुद्धा स्वयंपाक तयार करून आपल्या लेकरांना अन्न शिजवून घातलं असेल. अन्नपूर्णा माता होती. ते म्हणाली नाही आता डोळ्यात धूर जातो, माझ्या डोळ्यातनं पाणी येतं, नका असं करू, आजच्या दिवस फक्त भातच शिजू आणि पोरं झोपू. नाही नाही, अन्नपूर्णा माता होती ती. पहिलं रूप देवीचं तिच्या अंगी होतं, अन्नपूर्णा माता. ज्या दिवशी लेकरांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला त्या दिवशी याच घरातली आढाणी असलेली आमची माय सरस्वती माता झाली. लेकरं शाळेत पाठवली. जुना काळ असा होता आया हो, आता स्कूल बसता आराम यायला लागली, पण आम्ही शाळेत असताना असा काळ होता, आमचे मायबाप सांगायचे गुरुजीला किती मारा पण पूर्व शिकवा. जात नव्हतं लेकरू शाळेत तर एक पाय आमची आई धरायची, दोन्ही पाय हातानं, आणि दुसरे हात जुडीदाराला धरायला लावायचे आणि झोका करूनच न्यायचे शाळेत नेऊन त्याला टाकायचे. किती मारायला पण याला शिकवा. माझ्या समोर बसणारी सगळी पिढी, मंडपात बसलेली ही सगळी पिढी आज स्वतःच्या पायावर उभी आहे. याला कारण त्यांच्या मायबापानं त्यांच्या लहानपणी दिलेले संस्कार लक्षात ठेवा. ज्या दिवशी पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला अन्नपूर्णा माता झाली नानी. ज्या दिवशी शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला सरस्वती माता झाली.
ज्या दिवशी बचतीची वेळ आली, पैसे पाणी कमी पडले असतील तर मालकाला खांद्याला खांदा लावला, मालक मंगळसूत्र घाण ठेवा आपण, पण प्रपंचात लेकराला कधी काही कमी पडू द्यायचं नाही. झाली लक्ष्मी माता. लक्ष्मी मातेचं काय स्वरूप आहे? तिनं धनधान्याची समृद्धी करावी. आता एखादी नवी नवरी घरात येते आणि आल्या आल्या तिच्या पावलानं पुढं ती धान्य ढकललं जातं. त्याला कारणच ते त्या लक्ष्मीच्या पावलानं घरात येणाऱ्या सुनेनं सांगायचं असतं, आज मी आले तर तुम्ही आले नाही, लक्ष्मीच आली. आणि या लक्ष्मीच्या पावलानं जसं धान्य सगळीकडे विस्कटलं तसं धनधान्याची समृद्धी होणार, संपत्तीची समृद्धी होणार आणि या घराचं गोकुळ होणार. पहिल्यांदा नानीचं स्वरूप होतं अन्नपूर्णा माता, दुसरं नानीचं स्वरूप होतं सरस्वती माता. पैसे कमी पडले त्या दिवशी नानी लक्ष्मी माता झाल्या. आणि ज्या दिवशी यादव परिवारावरती संकट आलं त्या दिवशी बांगड्या मागत चालल्या आणि दुर्गा देवीचं स्वरूप कालिका माता झाली. कुटुंबावरचं संकट पाठीमागे लावलं. काय केलं नाही तिथं प्रपंचासाठी. मी तर असं म्हणतो, जगातल्या सगळ्या देवाची रूप एका बाजूला ठेवा आणि आमच्या परिवारातले आमच्या आईचं रूप एका बाजूला ठेवा. प्रतिमा में भगवान नाही होते. वाक्य जरा पुन्हा ऐका. प्रतिमा में म्हणजे फोटो भगवान नाही होते. प्रतिमा में भगवान नहीं होते, लेकिन प्रतिमा में भगवान होते. फोटो देव नसतो सज्जन हो, लेकिन आमच्या आईत आमच्या देव होता आणि तो देव आम्ही सगळ्यांनी जाणला. गेल्या वर्षी आमची आई नाही गेली, आमच्या परिवारातनं आमच्या देवच देवाला चोरला. गेले दिगंबर ईश्वर विभूती, गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिला त्या किती जगात डोंगराच्या आड मावळीला सूर्य दुसऱ्या दिवशी दिसतो, पण माझ्या आड मावळी आमची माया आता आम्हाला दिसली नाही हो. सबसे बडी है माँ, सबसे बडी है माँ, सबसे बडी माँ से बढ़कर कोई नहीं, माँ से बढ़कर कोई नहीं रे. माँ देती है दुआ, दुआ सबसे बड़ी है माँ. भेटायचं नाही. माझ्या मंडपात उजव्या हाताला सगळे कर्तबगार पुरुष भेटले. आपापल्या आईचं स्वरूप डोळ्यासमोर ठेवा. माझं वाक्य घरी घेऊन जा. झालं माझं कीर्तन 5-10 मिनिटात मोकळं करतो तुम्हाला. दिवसभर काबाड कष्ट करा आणि रात्री अपरात्री 2 वाजू द्या, 3 वाजू द्या, 3:30 वाजू द्या, घरी जा. दरवाजा वाजवायच्या आधी आपल्या पुराच्या गाडीच्या सायलेन्सरवरनं जी दरवाजा उघडते तिला आई म्हणतात. मला वाटतं हात बघून तर भविष्य कुणी सांगलो. हात एखाद्याच्या हातात दिलं तर भविष्य सांगणार नाही का तुम्ही? माहिती असली सगळी तर तुम्ही आधीच भविष्य सांगाल. हात बघितल्यावरती कुणी भविष्य सांगतं, पण लेकराचा चेहरा बघून भविष्य सांगणारी घरात एक ज्योतिष आहे आणि तिला तुमची माय म्हणा. तिला हात बघायची गरज नाही, नुसता चेहरा पाहिला तरी लेकीला म्हणते नाराज दिसते जरा. तुला शाळेत कोण म्हणलं का काय? तू जेवली नाहीस का काय? काय दुखतंय का काय? नाराज दिसतेस काय? चेहरा पाहिला तरी भविष्य सांगते त्या ज्योतिषीला घरातली माय नाही. रात्री अपरात्री किती वाजता येऊ देऊ? तुम्हाला घरात चौघाचे प्रश्न आहे. कर्तबगार पुरुषांना सगळ्यांना माझी भाषा पटेल. घरात प्रश्न चौघाचे. एक तर तुमची आई राहते घरात स्त्रियांपैकी, नाही तर तुमची
पत्नी राहते, नाही तर तुमची आजी राहते. सगळ्यात पहिला प्रश्न दरवाजा उघडल्याबरोबर तुमच्या पत्नीचा आहे, मालक कितना कमाया. ओ मालक कितना कमाया, किती कमावले आज. कर्तबगार पुरुषाला पत्नीचा प्रश्न, आज किती कमावले. प्रश्न क्रमांक 2 आहे आपल्या लेकरांचा लहान, बाबा कितना लाया. कितना लाया म्हणजे किती बिस्किटचे पुढे, किती गोळ्याचे पुढे, किती कुरकुरं, किती भोंग. त्याला काय कळतं दुसरं, खाणं सोडून त्याला दुसरं काही सुचत नाही. ते म्हणतो बाबा कितना लाया. मालकीन बाई म्हणते कितना कमाया, पैसे किती कमवले. लेकरं म्हणतात कितना लाया, खाण्याचं वस्तू किती घेऊन आला. बाप पुढे तो काठी टेकत आणि म्हणतो बेटा कितना बचाया, किती वाचवले. बापानं जर बचत शिकवली असती तर यातला एकही पुरुष आज उभा राहिला नसता. पण बापाच्या बचतीवरती सगळे उभे आहेत आज. पत्नी विचारते कितना कमाया, लेकरं विचारतात कितना लाया, बाप विचारतो कितना बचाया, आणि तिघाला मागं सारते म्हातारी आणि काठी टेकत पुढे येते, बेटा कुछ खाया. काय खाल्लं का रे लेका तू, काय खाल्लं का हे विचारणारी जगाच्या पाठीवर दुसरी तिसरी कुणी नाही, ती तुमची माझी माय. किती दिवस लोकांच्या आया सांगू. रात्री मी पंढरपूरवरनं उशिरा यायचो म्हणलं तर आमची माय 2 वाजेपर्यंत जागी होती. मी आमच्या बायकोला नवीन लग्न झालेलं दाखवलं की बघ 2 वाजले तरी अजून आईच्या डोळ्याला डोळा लागला नाही. आईसारखं प्रेम जगाच्या पाठीवर कुणी करायचं नाही. ज्या दिवशी आपल्या घरात आपली माय निघून जाईल त्या दिवशी मातृत्व संपल्या जातं. सज्जन हो, आई गेली तर प्रेम गेलं, आपुलकी गेली, श्रद्धा गेली, जिव्हाळा गेला, विश्वास गेला, परंपरा गेली, संस्कार निघून गेले आणि ममता निघून गेली. या सगळ्या गोष्टी एका आईसोबत निघून जातात. जिथून कुठून आधी 16 बघत असतील, आशीर्वादच देत असतील, काय सात्विक पूर्व जन्माला आली हो. मी केलेल्या संस्काराचं चीज झालं, सगळा समाज जमा झाला, मी जमाच गेलेली माणसं नातीगोती जमा झाली. या दारात आलेला अतिथी कधी उपवाशी जात नव्हता, दारातला पाहुणा कधी चहा घेतल्याशिवाय जेवल्याशिवाय जात नव्हता, या दारात आलेला माणूस कधी विचारपूस केल्याशिवाय जात नव्हता. या सगळ्या गोष्टी आता उन्या पडल्या आणि संस्काराची शिजोरी पाठीमागं सोडून नानी गेल्या वर्षी निज धामाला निघून गेल्या. म्हणून त्यांच्या मुक्तीसाठी प्रार्थना अभंगाच्या माध्यमातून. विठोबा